रूप पाहता लोचनी, 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 सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, साजनी तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, साजनी तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, बरवा तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, बरवा तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, आवडी तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, आवडी तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, बरवा तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, बरवा तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, सर्व सुखाचे आधन, सर्व सुखाचे आधन, बाप रखुमा देवी मन, बाप रखुमा देवी वर, देवी वर तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, हरी बाप रखुमा देवी वर, बाप रखुमा देवी
देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम 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 जय जय राम कृष्ण हरी भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा 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 जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा 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 कणे माझ्या मना आली कनये माझ्या मना आली कणे माझ्या मना आली कनये माझ्या मना होका पंडित शहाणा होका पंडित शहाणा होका पंडित शहाणा होका पंडित शहाणा होता पंडित शहाणा होता पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त नामरूपी लढले चित्त नामरूपी जडले चित्त नामरूपी लढले चित्त त्याचा दास मी अंकित 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 कणे माझ्या मना आली कनये माझ्या मना नरे माझ्या मना आली कनये माझ्या मना होका पंडित शहाणा 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 होता पंडित शहाणा म्हणे नवविध म्हणे नवविध म्हणे नवविध म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध 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 म्हणे नवविध म्हणे नवविध म्हणे नवविध म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध 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 आणि कणे माझ्या मना आणि कनये माझ्या आणि कनये माझ्या मना होका पंडित शहाणा होका पंडित शहाणा होता पंडित शहाणा होता पंडित शहाणा होता पंडित शहाणा होता पंडित शहाणा
विठोबार कुमाई हरी हरी विठोबार कुमाई 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 विठ्ठला 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 कुंडली गोवर्धन विठ्ठल हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत भैरव महाराज की जय किशनगिरी महाराज की जय श्री जोग महाराज की जय कुंडली गोवर्धन श्री भगवान की श्री नामदेव महाराज की जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा नामरूपे जळले चित्त नामरूपे जळले चित्त त्याचा दास मी अंकित अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची कृपादाने कथिता कृपादाने कथिता कृपादाने कथिता कृपादाने कथिता बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्त
भक्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा तुमचा लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा संपाद्य ज्ञानांची विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे जयाचे ने आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत आगवे झिवेसिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे मने रसवती वळंगणे अक्षरासे भावाचे अवतरण उतरविती खून हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कार होणे आता विठ्ठल विठ्ठल जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा षडगुण ऐश्वर्य संपन्न सच्चिदानंद घन कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वशक्तिमान श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या अखंड असीम हेतू कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान सद्गुरू श्री ज्ञानोबाराय पंढरीरायाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय पैठण निवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबराय आणि सकल संत मांदेळी यांच्या परम कृपेने प्रस्तुत समय आपण पुण्यक्षेत्र पुण्यभूमी पुण्यश्रीला भगवती गंगा मातेच्या तटाकावर जेथे हरीचे दास जन्म घेती संत शिरोमणी श्री भैरापेसा महाराज यांच्या पुण्य पावनस्थलीमध्ये लीलाभूमीमध्ये जन्मस्थली भूमीमध्ये अशा ह्या पुण्यक्षेत्रामध्ये असणारे हे सेवा आहे गोड असा श्री तुकोबरा यांचा 4 चरणाचा संतप्र प्रकरणातील भाग्यवानाचं लक्षण सांगणारा अभंग आहे विठ्ठल त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जगाचे जीवनसूत्र श्री महालय असे त्रिभुवन एक पवित्र भूमी असणारे जे जगाचं जीवनसूत्र असणारं प्रत्यक्ष श्री मोहिनीराज स्वयंभू भगवान परमात्मा ज्या ठिकाणी विराजमान आहेत ज्या ठिकाणी भगवान सद्गुरू श्री ज्ञानोबरायांनी ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिले गीतेची टीका विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा अशा ह्या पुण्यक्षेत्र भूमीमध्ये भगवती गंगा मातेच्या तटाकावर तुकाराम महाराज म्हणतात गोदा तटे निर्मळे देव देवांची दिवळे संत महंत मिळे दिवस जाय सुखाचा गंगेच्या तटाकावर आणि हे प्रमाण बरं का महाराज हे प्रमाण परिक्रमा केल्याशिवाय अनुभवाला येत नाही विठ्ठल मी काय सांगितलं पूजनीय महाराज आता परिक्रमा करणार आहेत म्हणून बोललो विठ्ठल तुकोबराने खूप गोड वर्णन केलं गोदा तटे निर्मळे देव देवांची दिवळे संत महंत मिळे दिवस जाय सुखाचा पुण्यश्रीला भगवती गंगा माता उगमापासून संगमापर्यंत गेली इतके सुंदर तीर्थस्थान आहेत महाराज देव देवांची दिवळे प्रवरा संगम आहे भगवान सिद्धेश्वराचं स्थान आहे 3.5 कोटी तीर्थ आहेत 3.5 कोटी तीर्थ आहेत आणि मैयाचं उगमापासून संगमापर्यंत एकच महत्व आहे उगमाला जे महत्व आहे संगमाला तेच महत्व आहे प्रत्येक तटाकावर प्रत्येक घाटावर भगवती गोदावरी मातेचं तेवढाच मोठा अपार महिमा संतांनी गायला वारकरी संप्रदायामध्ये संतांनी जेवढा मोठा गोदावरी मातेचा महिमा गायला तेवढा कोणीच गायला नाही ज्ञानोबराय म्हणतात गोदावरी यात्रे जाईन ज्ञानोबराय म्हणतात नामदेवराय वर्णन करतात वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा
तुकोबऱ्यांनी तर खूप गोड वर्णन केले. मी आता प्रमाण सांगितलं, गोदा तटे निर्मळे किंवा गोदे काटे होता आड, खूप प्रमाण आहेत. गोदावरी चालीजे दिवसा नामदेवरायांचं प्रमाण आहे. सर्व संत वाङ्मयामध्ये नाथ महाराजांनी सुद्धा भगवती प्रत्यक्ष शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची जलसमाधीच गंगेच्या काठी आहे. विठ्ठल गंगेच्या काठी म्हणण्यापेक्षा गंगेतच आहे. गंगेमध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी काय केलेले आहे, जलसमाधी प्रत्यक्ष धारण केलेली आहे. संत शिरोमणी चांगदेव महाराज त्यांची संजीव समाधी पुणतांबा क्षेत्रामध्ये आहे. म्हणून अशी ही पुण्यभूमी पुण्यक्षेत्रभूमी आहे जिथं भगवती गंगा मातेचा वास आहे. कारण संतांना गंगेच्या तटाकावर राहायला खूप आवडतं. बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खंते जाण मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो शैल कक्षांची कुहरे जळाशय परिसरे वसवे जो आदरे नगरा नाही. ज्ञानोबराय वर्णन करतात, महात्मे कुठे राहतात, गंगेच्या तटाकावर राहतात. एकांतवासी गंगा स्नाने तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. म्हणून महात्म्यांचा अवतार संतांचा अवतार या पुण्यक्षेत्र भूमीमध्ये झाला. नेवासा भगवती गोदावरी माता प्रवरा मातेचा संगम आहे आणि या पुण्यक्षेत्र भूमीमध्ये अधिष्ठात्री देवता भगवान श्री घोगरेश्वर महाराज, बरोबर आहे, घोगरेश्वर महादेवांच्या अधिष्ठानाखाली इथं साधू पुरुष संत महात्मे संत शिरोमणी श्री भैरा महाराज त्यांनी काय केला, अवतार धारण केला. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. आणि संत शिरोमणी भैरा महाराजांचं चरित्र संत कवी महिपती महाराजांनी भक्त विजय ग्रंथामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. त्यांचे चरित्र आलेलं आहे भक्त विजय ग्रंथामध्ये. संत कवी महिपती महाराज म्हणतात, आम्ही हा जो ग्रंथ लिहिला तो जे उत्तर भारतातील संत नाभाजी महाराज आहेत त्यांच्या ग्रंथाच्या आधाराने आम्ही हा काय केला, ग्रंथाची रचना केली, असं संत कवी महिपती महाराजांनी खूप गोड वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून असे श्री संत भैरा महाराजांची ही जी काही प्राकट्यभूमी म्हणा, लीलास्थली म्हणा, तपस्थली म्हणा, अशा प्रकारचं आणि समाधीस्थल मांडवगडामध्ये आहे. मग अशा जेथे हरीचे दास जन्म घेते, जिथं त्यांचं कार्य झालं, जिथं ज्यांनी सगळ्यात अद्वितीय असा अलौकिक ग्रंथाची रचना केली असं म्हटलेलं आहे. श्रीधर कवींनी काय केले, भागवतावर टीका केलेली आहे आणि संत भैरव महाराजांनी सुद्धा भागवतावर टीका केलेली आहे. तेव्हा श्रीधर कवी महाराज वर्णन करतात की त्या भागवताच्या यथार्थ मर्माला कोण जाणतं, व्यासो वेत्ती शुको वेत्ती, भगवान व्यास जाणतात, भगवान शुकाचार्य जाणतात. राजा परीक्षितीला कळतं का नाही कळतं मला माहित नाही म्हटलंय, पण भगवान नरसिंहाच्या कृपेनं मात्र हा श्रीधर मात्र पूर्ण जाणतो. विठ्ठल तसं श्री संत भैरा महाराजांचे अधिष्ठान देवता जर कुठली आराध्य देवता कोणती असेल तर भगवान नरसिंह आहे, बरोबर आहे. त्यांचे आराध्य दैवत कोण असेल तर भगवान नरसिंह आहे. आणि नरसिंह प्रसादता हा म्हणजे भगवान नरसिंहाच्या कृपेने त्यांनी दशम स्कंदावर सुंदर अशा प्रकारची काय केलेली आहे, रचना केलेली आहे. आणि मधुर अशा प्रकारचा ग्रंथ आहे, मधुर भावातला ग्रंथ आहे. वारकरी संप्रदायातील भक्तीची मधुर भक्ती आहे महाराजांनी. अद्वैतात आपली सुंदरम असं म्हटलेलं आहे. अद्वैतापेक्षा सुंदर असणारी ही मधुर भक्ती ज्ञान सिद्ध झाल्यानंतर सुद्धा आपला आळंदी पंढरीचा वारकरी ज्ञान सिद्ध झाल्यानंतर सुद्धा भक्त भूमिकेमध्ये निवृत्ती प्रसादे मी गोळी हो, माझा भाव तो विठ्ठलो नाळी हो, म्हणून भात झाले बाई हो, यथाव्रज गोपिकानाम. संतांनी हा भाव स्वीकार केला आणि अशा मधुर भावामध्ये दशम स्कंदावरची जी काही ग्रंथ रचना आहे संत शिरोमणी श्री भैरा महाराजांनी काय केलेली आहे, प्रकट केलेले आहे. मग अशा पुण्यस्थळामध्ये पुण्यभूमीमध्ये अशा प्रकारे ज्यांचा निरंतर वास आहे, कारण अशा साधू भूमीच्या संत स्थळीमध्ये महात्माच राहावा लागतो, बरोबर आहे महाराज ऐकून. संत स्थळामध्ये महात्माच राहावा लागतो. म्हणून आमचे परमवंदनीय असणारे हरिभक्त परायण आहे की नाही, म्हणजे ते मी माझी आईशी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. पण ते वारकरी संन्यासी आहेत. विठ्ठल विठ्ठल वंदनीय श्री विश्वनाथ गिरीजी महाराज साधू महात्मे. कारण पुण्यस्थळावर संत महात्माच राहावं लागतो, त्यागी महात्मा राहावं लागतो. इतर कुणी राहून जमत नसतं, राहण्याचा प्रयत्न केला तरी टिकत नाही. विठ्ठल नव्हे वैराग्य सोपारे मज बोलताना वाटे खरे तुकाराम महाराज वर्णन करतात. म्हणून असे महात्मे ही देवाचीच योजना असते. वंदनीय पूजनीय श्री गुरुवर्य भास्करगिरीजी बाबांनी त्यांना या ठिकाणी काय केलेलं आहे, विराजमान केलेलं आहे. आणि मग आपल्या वाडवडिलांचा असताना जो काही सोहळा आहे
ही जी संत परंपरा आहे, ही संत परा अनंत भक्तराशी तरले वानर ज्ञानोबा वर्णन करतात. किती भक्त असते सांगता येत नाहीत महाराज. ज्ञानोबांनी श्रवणे कीर्तने झाले ते पावन किंवा पवित्र ते कुळ पावन तो देश उंच नीच काही नेणे भगवंत. यामध्ये काही ठराविक साधू पुरुषाचं जे काही नावाचा उल्लेख केलेला आहे. पण तुकाराम महाराज एक अभंग आहे, पंढरी माझे माहेर साजणे ओव्या कांडणे गाव घेते. त्यामध्ये सर्व संतांची नामावळी तुकोबरांनी प्रकट केली, पण सगळ्या संतांचा उल्लेख होऊ शकत नाही की नाही. म्हणून तुकोबरा म्हणतात अनेकही संत महानुभाव मुनी सकळा चरणी जीव माझा. अनेकही संत महानुभाव मुनी, महानुभाव शब्दाचा अर्थ ज्यांचा अनुभव मोठा आहे की नाही, ज्यांचा अनुभव, दुसरा अर्थ करू नका आहे की नाही, ज्यांचा अनुभव मोठा आहे की नाही. महान आत्मा यस्य सा महात्मा, ज्याचा आत्मा मोठा आहे. आत्मा कधी मोठा नसतो, आत्मा नाम अंतकरण. ज्याचा अंतकरण मोठा आहे तो महात्मा, ज्याचं पोट आहे मोठं आहे तो महाराज. विठ्ठल असं आत्मानुभव जे संत आहे तुकाराम महाराज वर्णन केलं. अनेकही संत महानुभाव म्हणे सकळा चरणी जीव माझा आनंदे ओव्या गाय निमित्तासी जाती पंढरीसी वारकरी. या सगळ्या महापुरुषांच्या चरणी तुकोबरांनी काय केला, नमस्कार केला. किती लागावळी असेल त्यांची नामदेवरांनी वर्णन केलं तीर्थावळीमध्ये. ऐसे भक्त अपार आहेत भूमंडळी, आणि किती लागावळी असेल त्यांची. अपार भक्तवर्य साधूवर्य या महाटवीमध्ये जन्माला आले. प्रातस्मरणी वैकुंठवासी श्री गुरु घोलेबाबा म्हणायचे महाटवी संतांचं उभं पीक आहे महाराजांकडे. असं एकही गाव नसेल तिथं संत महात्मा जन्माला आले नसतील, अवतराला आले नसतील. म्हणून या महाटभूमीमध्ये साधू संत प्रत्येक ठिकाणी साधू पुरुषांची संजीव समाधी आहे. जेते हरीचे दास जन्म घेते, आणि त्यातले तर आपलं विशेष भाग्य ज्ञानोबा तुकोबरा यांच्या नंतर आपला जन्म झाला आहे. ज्ञानोबा तुकोबऱ्यांच्या आधी जन्म झाला असता तर ज्ञानेश्वरी गाथ्याचं पारायण करता आलं नसतं. सद्गुरू जोग महाराजांच्या नंतर जन्म झाला, श्री गुरु जोग महाराजांच्या अगोदर जन्म झाला असं संस्थेत बसता नसतं आलं. विठ्ठल म्हणून हे महापुरुषांचे असणारे काय आपल्यावर खूप मोठे उपकार आहेत महाराज. म्हणून असे पुण्यस्थल आहे, तपस्थल आहे, प्राकट्य लीलाभूमी महापुरुषांची. म्हणून ऐका नाही, जयाचे नाव तीर्थ राव दर्शने प्रशस्तीचे ठाव. गुरुवर सांगतात शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिर मासन महात्मना. या भूमीमध्ये आल्यानंतर आपोआप मन स्थिर होतं. अनुभव आहे की नाही. महाराजांनी आल्या आल्या गंगेचं स्नान केलं. विठ्ठल वास्तव त्यांची इच्छा नव्हती पण केलं. कारण काय अभ्यासूची आपण ते हृदयाचे अनुभव वरी ऐशी रम्यपणाची थोरी अखंड जेत. अभ्यास स्वतःहून आपल्याला वर्णन करतो, साधना स्वतःहून आपल्याला वर्णन करते. त्या पवित्र स्थळाचं वर्णन करताना शास्त्र ज्ञानोबांनी वर्णन केलेलं आहे. जे न राहतया ते राहावी, भ्रमतया ते बैसवी, थापटोनी चेवावी विरक्ती ते. हे राज्यवर सांडणे जे मग निवांत येथेचे असे जैसे शृंगार या उपजे देखत केव. अशा प्रकारचा हा या भूमीचा महिमा आहे. म्हणून पवित्र भूमी आहे. अंतकरणाला एक चित्त आत्यंतिक स्थैर्य समाधान या भूमीमध्ये प्राप्त होतं. ऐकणे आता संत शिरोमणी महाराजांचं मंदिर चाललेलं आहे. भविष्यामध्ये मोठा विस्तार होईल. आणि ज्ञानेश्वरी गाथा पाठणे साधक इथं आले तर चालतील ना महाराज. महाराजांची इच्छाच आहे की इथं ज्ञानेश्वरी गाथा पाठणे साधकांनी यावं, साधना करावी, गंगा मातेचं स्नान करावं. भगवती गोदावरी माता आणि संत शिरोमणी भैरव महाराज त्यांच्या अनुग्रहातून इथं काय होतं, आपोआप साधना घडून जाते. म्हणून हे पुण्यक्षेत्र आहे, संत महात्मे आहेत. विशेषत्वानं आज आमच्या संस्थेचे वंदनीय गुरुवर्य श्री नंदू महाराज आहे की नाही. वास्तविक पदात त्यांना आम्ही बसा म्हटलं, परंतु जैसा स्वभाव मायबापांचा आपत्य बोली जरी बोबडी वाचा तरी अधिक चित्ताचा संतोषाती. वंदनीय आदरणीय वैकुंठवासी नामदेव महाराज पटाडे त्या काळात खूप मोठे त्यांनी काय केलेला महाराष्ट्र गाजवला. त्यांची जी काही शब्दरचना आहे, शब्दरचना ज्यांनी काय केली ग्रंथाकित केलेली आहे महाराज. जसा व्यासांनी भगवंतांनी जी गीता प्रकट केली, भगवान व्यासांनी काय केली, जे शब्द चावळले होते देवाने ते ग्रंथामध्ये प्रतिबद्ध केले. तसं वैकुंठवासी श्री नामदेव महाराजांची जी काही शब्दरचना आहे ग्रंथामध्ये ज्यांनी लिपित केली असे वंदनीय आमचे संस्थेतील महाराज आहेत. महाराज वंदनीय पूजनीय आमचे श्री आढाव महाराज, आळंदी पंढरीचे परम नामधारक आमचे सुनील महाराज आणि सर्व ही संत मंडळी या ठिकाणी जैसा स्वभाव मायबापांचा हे सर्व या ठिकाणची संस्थेतील सर्व महावैष्णव मंडळी, तपस्वी मंडळी, नामधारक मंडळी, मातृचरण पितृचरण सगळ्यांच्या चरणी भक्तिभावाने वंदन करून जसं तुम्ही मला बुद्धी द्याल त्याप्रमाणे आपण चिंतन करू. विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगामध्ये भाग्यवानाचं लक्षण सांगितलं. व्यवहारामध्ये किंमत जर कुणाला असेल तर ज्याच्या ठिकाणी संपत्ती आहे त्याला किंमत आहे, जो विद्वान आहे त्याला किंमत आहे, जो चतुर आहे त्याला किंमत आहे. आपण तुकोबऱ्यांचं प्रमाणे धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी. यस्य अस्ति वित्तम स नरक कुलीनः स्वश्रुतिमा स गुणज्ञ की नाही. सचदर्शनीया स एव वक्ता सचदर्शनीया सर्वे गुणः कांचनम आश्रयंते. सुभाषितकार वर्णन करतात ज्याच्या ठिकाणी संपत्ती आहे. लोक म्हणतात अहो ते रावसाहेब आहेत ना खूप सुंदर बोलतात म्हणे, ते रावसाहेब आहेत ना खूप देखणे आहेत म्हणे, ते रावसाहेब आहेत ना श्रुतिमान आहेत, त्यांनी खूप ऐकलेलं आहे म्हणे, ते गुणज्ञ आहेत, गुणाला जाणणारे आहेत. आता नसलेले गुण त्यांच्या ठिकाणी का लावले. सर्वे गुण हा कांचनम आश्रयंते. जसं सर्व धातूमध्ये सोनं वजनदार आहे, लोखंड असेल, रुपये असेल, चांदी असेल, सोने असेल, हे सर्व धातूमध्ये सोनं वजनदार आहे. मग असं वजनदार सोनं ज्याने घातलंय तो हलका कसा भरेल. विठ्ठल पण महाराजांनी सांगितलं जरी संपत्ती असले तरी पण ते भाग्य नाही. तो का म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण या धनाचा न धरी विश्वास जैशी तरुवर छाया याता या तिने चुके तरी भोगीशील काया. या हरी भजने विने तुझा जन्म जातो वाया. या रागे वैकुंठाच्या तू चिंती पारे पाया. वृक्षाची सावली सकाळी एका ठिकाणी असते, दिवसा एका ठिकाणी असते, संध्याकाळी एका ठिकाणी असते. तसं आज आपल्या खिशामध्ये संपत्ती पैसे असतील पण उद्या सकाळ पण राहतील का नाही सांगता येत नाही. भाग्य अशाश्वत जाण. बरं नुसती संपत्ती असून भागत नाही, विद्वान असला पाहिजे की नाही. विद्वत्तंच नृपत्वंच नैव तुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा. विद्वान सर्वत्र पूज्यते असं म्हटलं. राजाची कीर्ती फक्त स्वदेशामध्ये आहे पण विद्वानाची कीर्ती जगभरामध्ये आहे. स्वामी विवेकानंद जी आहेत शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गेले. पहा आपला देश नसताना आपली भाषा नसताना हिंदू धर्माचा प्रचार अमेरिकेमध्ये केला. कारण काय असेल. फक्त विद्वत्ता आहे की नाही. विद्वत्ता ज्ञान आहे. विद्वत्तेमुळं परदेशामध्ये जाऊन हिंदू धर्माचा प्रचार प्रसार केला, गीतेचं महात्म्य सांगितलं. बरं ठीक आहे, संपत्ती आहे, विद्वत्ता आहे, चतुर्य असला पाहिजे, व्यवहार चतुर असला पाहिजे. एक ग्रस्त होता, मराठी संस्कृत हिंदी इंग्रजी गुजराती सगळ्या भाषा येत होत्या, विद्वान होते पण थोडं व्यावहारिक भाग कमी होता. भाजी आणायला गेले, सकाळची वेळ होती. मावशीला विचारलं, म्हटलं मावशी किती रुपयाला भाजी. 1 रुपयाला 2 पेंड्या आहेत म्हटले. काही कमी जास्त सकाळची वेळ आहे, बोहनीची वेळ आहे, 3 पेंड्या देऊ म्हटले. 3 पेंड्या घेतल्या. थोडं पुढे गेले, त्यांना वाटलं अजून काही घासाघीस केली असती तर आणखी पेंड्या मिळाल्या असत्या. परत माघारी आला. मावशी आणखी काय कमी जास्त. आता ती मावशी खेड्यातली होती. ती म्हणे तुझ्या बापाचा माल आहे का म्हटले. बापाचं नाव काढल्यावर तू म्हटले खबरदार माझ्या बापाचं नाव केस करीन म्हणे तुझ्यावर. कोण म्हणतो. तो म्हणतो. त्या मावशीला वाटलं केस करीन म्हणजे केस काढतोय काय. 2-4 शिव्या दिल्या म्हणजे तुझ्या आई बहिणीचे केस काढ ना. विठ्ठल विठ्ठल. थोडक्यात 1 रुपयाची भाजी आणायला गेले, 2-4 शिव्या खाऊन आले. एवढे चतुर, एवढे व्यवहार चतुर आहे, एवढे विद्वान ते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य चातुर्य असणं महत्वाचं आहे. काही काही माणसं असे असतात, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्यात. एवढे व्यवहार चतुर माणसं असतात. तुकोबऱ्याने विचारलं, ठीक आहे तुमच्या जो संपत्ती आहे, विद्वत्ता आहे, व्यवहार चातुर्य आहे, पण तुम्हाला काय हरिभक्ती वगैरे माहिती का म्हणे. त्यावेळेस ते म्हणाले आम्ही त्या भानगडीत पडत नाही म्हटले. म्हणजे यांना हरिभक्ती भानगड वाटते. यांच्या भानगडी कोणत्या आहे ते ओळखून घ्या तुम्ही आता. त्यांना हरिभक्ती भजन करणं वारी करणं भानगड वाटते. तुकोबऱ्यांना असा राग आला महाराज आहे. रागाच्या भरात तुकोबराय बोलतात तुझ्या जीवनात जर हरिभक्ती नसेल, हरिभक्ती विना जळो त्याचे शहाणपण, जळो त्याचे शहाणपण, जळो त्याचे शहाणपण. हरिभक्ती विना जळो त्याचे शहाणपण, जळो त्याचे शहाणपण, जळो त्याचे शहाणपण. हरी भक्ती विना जळो त्याचे शहाणपण, जळो त्याचे शहाणपण, जळो त्याचे शहाणपण. हरी भक्ती जळो त्याचे शहाणपण, जळो त्याचे शहाणपण.
नसेल, कपाळाला गंध नसेल, हरिपाठ म्हणत नसेल, पंढरीची वारी करत नसेल, तुझ्या त्या शहाणपणाला आग लावायचे का म्हटले. तैसे माझी भक्तिवीन जळते जी आले पण आगा पृथ्वीवर पाषाण नसती काय. महाराजांना इतका राग आला. शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात भक्तिविन पशु कशाशी वाढला, सटवीने नेला कैसा नाही, काय माय गेली होती भूतापाशी, हरे नाही मुखाशी अरे म्हणाय. सुभाषितकार सांगतात शरीरम स्वरूपम तथावा कलत्रम यशश्चारु चित्रम धनम मेरुतुल्यम हरे अंग्री पद्मे मनश्चेन लग्नम ततक्किम ततक्किम ततक्किम. सांगा शरीर सुंदर आहे, भार्या अनुकूल आहे, यश चांगलं आहे महाराज, मेरू समान धन आहे, पण श्रीहरीच्या चरण कमली जर प्रीती नसेल तर काय अर्थ आहे त्याला, त्याला कसल्याही प्रकारचा अर्थ राहत नाही. महाराज सांगता भक्ती विना गेला अधोगती बहुता सुकृती नरदेह लादला. जीवनामध्ये परमात्म्याचं नामचिंतन नसेल, भक्ती नसेल, पंढरीची वारी नसेल, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा नसेल, संत महात्मे त्याला कसल्याही प्रकारची किंमत देत नाहीत. नाही जासी भक्ती ते पतित अभक्त हरेसीन भजत दैवत. ज्ञानोबा म्हणतात ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही तो पापी आहे, अभक्त आहे आणि दैवहीन आहे, करंटा कपाळाच आहे. करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे सदैव सभाग्य तोची हरिरंगिनाचे. पहा ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही तो पापी समजा, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही तो पापी समजा, ज्याच्या गळ्यामध्ये जो भगवंताचं भजन करत नाही तो अभक्त समजा, तो दैवहीन समजा. या उलट जो पंढरीनाथ परमात्म्याची वारी करतो, भजन करतो तो पुण्यवान समजा. तो भक्त नाही, तो भक्त श्रेष्ठ समजा. आणि तो कोण आहे, साक्षात त्याच्या रूपानं मूर्तिमंत दैव भाग्यच प्रकट झालं. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात जाणे भक्तीचा जिव्हाळा, 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 जाणे भक्तीचा जिव्हाळा. तोची दैवाचा, तोची दैवाचा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा, तोची दैवाचा, तोची दैवाचा पुतळा. अनिक नय माझे मना, अनिक नय माझे मना. तोची दैवाचा, तोची दैवाचा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा, तोची दैवाचा, तोची दैवाचा पुतळा. अनिक नय माझे मना, अनिक नय माझे मना. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तुझी दैवाचा तुझी दैवाचा पुतळा, तुझी दैवाचा पुतळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तुझी दैवाचा पुतळा, तुझी दैवाचा पुतळा, तुझी दैवाचा पुतळा. जाणे भक्तीचा जिव्हाळाची दैवाचा पुतळा. तुकोबारे सांगतात ज्याच्या जीवनामध्ये भक्ती आहे त्याच्या रूपानं मूर्तिमंत भाग्य प्रकट झालेलं आहे. दैवाचा पुतळा, पुतळा आहे. पुतळा शब्दाचा जसा पुतळा जड आहे तसा तो महात्मा जड आहे का हो? नाही नाही. पुतळा म्हणजे काय, ब्रॉन्झचा पुतळा असतो, लोखंडाचा पुतळा असतो, सोन्याचा चांदीचा पुतळा असतो. काय पूर्णाकृती असतात, काय अर्धकृती असतात महाराज. त्याला हार घातला तरी हसत नाही किंवा चपलाचा हार घातला तरी तो रडत नाही. तसा तो महात्मा पुतळा म्हणजे जड आहे का? नाही नाही नाही. दैवाचा पुतळा याचा अर्थ त्याच्या रूपानं मूर्तिमंत दैव प्रकट झालं महाराज. जो प्रेमयुक्त भक्ती जाणतो, ओलाव्याची भक्ती जाणतो, त्याच्या रूपानं मूर्तिमंत दैव प्रकट झाला. त्याच्यासारखा भाग्यवान जगामध्ये कोणीच नाही. तयाहुनी कोणी नाही भाग्यवंत, अखंड सांगात गोविंदाचा चित्त वेधेले, गोविंदे जयाचे कोणते दैवाचे तयाहुनी. त्यांच्यापेक्षा भाग्यवान कोण आहे?
ज्याचं चित्त परमात्म्याने आकृष्ट करून घेतलंय त्याच्यासारखा या जगामध्ये कोणीही भाग्यवान नाही महाराज. म्हणून तोची दैवाचा पुतळा तुकाराम महाराज वर्णन करतात. जाणे शब्द महत्वाचा आहे. जाणे म्हणजे अनुभवणे. तुका म्हणे चाखोनी सांगे हागे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा अनुभवे आले अंगात ते या जगात देत असे. संत महात्मे चाकून सांगतात. जाणे म्हणजे अनुभवणे. आता पेपरमध्ये आपण वाचतो आदरणीय पंतप्रधान साहेब आलेले आहेत की नाही. पेपरमध्ये त्यांचा आपण फोटो पाहतो. पण नुसता फोटो पाहून पेपरात बातमी वाचून आनंद होईल का हो? प्रत्यक्ष मोदी साहेबांच्या भेटीत जो आनंद आहे तो पेपरात वाचून आनंद नाही मला. तसं जाणे शब्दाचा अर्थ अनुभवणे. कीर्तन संपलं तर पंगत बसली. काय लाडू असेल बुंदी असेल. जर मी असं म्हटलं लाडू पहा आणि हसा, हसतील का लोक? नाही, ते म्हणते आधी खाऊ द्या मग हसू. विठ्ठल खादल्याची गोडी देखीलशी नाही. तुकाराम महाराज वर्णन करतात. भार धन वाये मजुरीचे. कारण चाकल्याशिवाय भक्तीची गोडी चाकल्याशिवाय त्या भक्तीचा महिमा कळणार नाही. मग तुकाराम महाराज वर्णन केले जाणे भक्तीचा जिव्हाळा. त्वची दैवाचा पुतळा. जाणणारा पाहिजे की नाही, अनुभवणारा पाहिजे. जिव्हाळा शब्द काय? जिव्हाळा शब्दाचा अर्थ प्रेमयुक्त भक्ती जो करतो, ओलावा ज्याच्या अंतःकरणामध्ये, तो प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियाची चितकाळा धनुर्धरा. कोण म्हणतं? साक्षात श्रीकृष्ण परमात्मा श्री अर्जुनाचं वर्णन करतात. तू प्रेमाचा पुतळा आहेस, भक्तीचा जिव्हाळा आहेस, मैत्रियाची चितकाळ आहेस. हे अर्जुना, इतकं गोड वर्णन श्री ज्ञानोबर आहे श्री अर्जुनाचं करतात. भक्तीचं लक्षण करताना देवर्षी नारद मुनी सांगतात सातू अस्मिन परम प्रेम रूपा. ती भक्ती कशी आहे हो? परम प्रेम स्वरूप भक्ती आहे महाराज. भक्तीमध्ये ओलावा असणं अत्यंत महत्वाचे आहे. भक्तीमध्ये ओलावा शब्दाचा अर्थ जाणे भक्तीचा जिव्हाळा. झरा सुद्धा करू शकता तुम्ही, झरा सुद्धा करू शकता. कारण झरा हा अखंड असतो. महापूर येतो आणि जातो. आषाढी वारी आली की भक्तीचा महापूर असतो, भक्तीचा महापूर असतो. पण कधी कधी जेवणाची गाडी जर दुपारी 12 वाजता जागेवर व्यवस्थित 12 वाजता नाही आली, संध्याकाळी जर आली, लोक वळकटी बांधून घरी निघून जातात. महापूर कधी ओसरेल सांगता येत नाही. कधी कधी असं वाटतं इतका पाऊस असतो दिंडीमध्ये, इतका पाऊस असतो, तंबूत पाणी नसतं, पाण्यातच तंबू असतो आहे की नाही. मग अशा वेळेस लोक म्हणतात वळकुटे बांधत चला घरी. भक्तीचा महापूर कधी ओसरेल सांगता येत नाही. पण जिव्हाळा जो झरा आहे तो झरा अखंड खंडेना जीवन रामकृष्ण अविच्छिन्नम स्वरूपामध्ये आहे. तैल धारावत. आपण पाण्याची जर धार सोडली तुटत तुटत खाली येते. तेलाची धार सोडली तर अविच्छिन्न स्वरूपामध्ये. ज्ञानोबराय म्हणतात आकारस्थूल नाशवंत हे तर जाईल भूमियात तयावरी हरी चालत तेने होईल कृतकृत्य देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. बाप रखुमा देवी वरा अखंड अनुसंधान. संतांची जी भक्ती असते अविच्छिन्न स्वरूपामध्ये असते. त्यामध्ये देशाचा प्रतिबंध येऊ शकत नाही, त्यामध्ये काळ सुद्धा प्रतिबंध करू शकत नाही. कैसे माझ्या गुणी झाले देश काला ते विसरले. ज्ञानोबराय वर्णन करतात. महापुरुषांच्या भक्तीमध्ये देश प्रतिबंध करू शकत नाही. आपल्या देश प्रतिबंध करतो महाराजांनी. महाराष्ट्र सोडला, पंढरपूर सोडलं, दुसऱ्या गावी गेलो आपण, भजन नाही होत. देशाचा प्रतिबंध आला, काळाचा प्रतिबंध येतो. आषाढी वारीमध्ये जेवढं भजन होतं तेवढं इतर महिन्यामध्ये होतं का? काळाचा प्रतिबंध आला महाराज. पण महापुरुषांच्या संतांच्या भजनाला देश प्रतिबंध करू शकत नाही, काळ प्रतिबंध करू शकत नाही. जेथे आठवती स्वामीचे ते पाय उत्तम ते ठाय रम्यस्थळ. जिथं भगवंताचं चिंतन घडतं तीच भूमी पवित्र भूमी आहे महाराज. उत्तम ते ठाय रम्य. रान अथवा घर एकांत लोकांत समाधान चित्त तेथे घडी. रान असो, घर असो, एकांत असो, लोकांत असो. नाथ महाराज म्हणतात नित्य नाम घोष जयाचे मंदिरी तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. ज्या घरामध्ये नित्य हरिपाठ चालू आहे, ज्या घरामध्ये नित्य ज्ञानेश्वरीचं वाचन चालू आहे, ज्या घरामध्ये नित्य गाथ्याचं वाचन चालू आहे तेच आळंदी आहे. विठ्ठल त्या भक्तीची लक्षणं भक्तिशास्त्रकारांनी केलेली आहेत. देवर्षी नारद मुनी भक्तीचं लक्षण सांगत असताना व्यासांचं लक्षण सांगितलं. व्यासाने काय सांगितलं, पराशर मुनीने काय सांगितलं, गर्गाचार्याने काय सांगितलं, शांडिल्य ऋषीने काय सांगितलं, जगद्गुरु शंकराचार्यांचं लक्षण काय आहे, मधुसूदन सरस्वती काय लक्षण सांगतात. एक एक लक्षण आपण पाहू. कथा दिश्वानुराग हा इथे गर्गाचार्यांनी भक्तीचं लक्षण सांगितलं. परमात्म्याच्या कथेमध्ये अनुराग निर्माण होणं. कथा ऐकत असताना आलिया वचन राम नाम ध्वनी ऐकावी कानी ऐसी गोडी. रस्त्यानं जर आपण चाललो, कानावर जर रामनाम आले तर आपले जे काही श्रवण आहेत ते नाम ऐकण्यासाठी आतुर झाले पाहिजे. कान भरवून या ऐकेन तुझी कीर्ती. काय महाराजांनी म्हटलंय,
पंक्तीला बसल्यानंतर माणसं पोटभर जेवतात ना, तसं कान भरून कीर्ती ऐकली पाहिजे देवाची, कान भरून कीर्ती ऐकावी. तुकाराम महाराज वर्णन केले, कीर्तन ऐकावया भुलले श्रवण श्रीमुख लोचन देखावया. कीर्तन ऐकण्यासाठी आमचे जे काही श्रवण आहेत आतुर झाले, वेडे झाले. परमात्म्याच्या कथेमध्ये अनुराग आहे. पंढरीसारख्या क्षेत्रामध्ये चातुर्मासामध्ये साधक मंडळी ज्ञानेश्वरी झाली की गाथा ऐकतात, गाथा झाली की पंचदशी ब्रह्मसूत्र या मठातून त्या मठात किती श्रवण करतात महाराज पहा. कान भरून या. परमात्म्याच्या कथेमध्ये परमात्मा चिंतनामध्ये अनुराग निर्माण होणं महाराज. दिवसभर सगळं त्या परमात्म्याच्या कथा श्रवणामध्ये जातात. कथेमध्ये अनुराग निर्माण होणं याला भक्ती म्हटलं गेलं. भक्तीचं लक्षण सांगितलं. पूजा दिश्वानुराग आहे ती पाराशर्या. भगवान व्यासांनी पूजेमध्ये अनुराग निर्माण होणं ही भक्ती सांगितली. पूजा करत असताना यथा देहे तथा देवे. जसं उन्हाळ्यामध्ये आपल्याला एसी लागतो, थंड पाणी लागतं, उन्हाळ्यामध्ये गरम पाणी लागतं, गरम शाल लागतं, तसं आपल्या पांडुरंगाला उन्हाळ्यामध्ये एसी नको का हो? आपल्या पांडुरंगाला उन्हाळ्यामध्ये थंड पाणी नको का? पण आपल्या पांडुरंगाला 12 महिने गार पाण्याने आंघोळ असते. 12 महिने. एकदा देवाला पाण्यातून बुचकाळून पाटावर मांडलं की दुसऱ्या दिवशीच त्या गाभाऱ्यात जायचं. तिथं पुढं साखर ठेवलेली असते, त्या साखरेमुळे सगळे मोंगळे देवावर प्रदक्षिणा करत असतात. तसं नाही चालत. यथा देहे तथा देवे. जसं देहाचे आपले धर्म आहेत की नाही, थंडी वाजते, उन्हाळ्यामध्ये आपल्याला गरम होतं, पाणी लागतं, थंड पाणी लागतं, तसा तो भगवान परमात्मा आहे, देव आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. मग त्याची सुद्धा आपण सेवा कशी केली पाहिजे? आपल्या प्रमाणच केली पाहिजे. आपल्या सुद्धा एक एक तासाला पाणी लागतं नाही, तसं देवाला सुद्धा भोग असावा, नैवेद्य असावा, आरती असावी, मंगल आरती, धूपारती, शेजारती सर्व असलं पाहिजे. म्हणून यथादेह. जसं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी परमात्म्याचं पूजन केलं. नाथ महाराजांच्या भक्तीचं भाग्य किती श्रेष्ठ आहे पहा. स्वकरे चंदन घासी कावडीने पाणी भरितो. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी श्री पांडुरंगाने 36 वर्ष काम केलं. 3 रूपानं काम केलं. श्री विठ्ठल, श्री केशव आणि श्री खंड्या. पहिले 12 वर्ष कीर्तनामध्ये ध्रुपद धरलं, पुढचे 12 वर्ष समोर बसून भागवत कथा ऐकली, आणि पुढचे 12 वर्ष कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय. भगवती गंगा मातेचं पाणी आणावं ऐक नाही. नाथ महाराजांच्या घरी सप्ताह, आपल्या घरी सप्ताह. आपला सप्ताह 7 दिवसापुरता, पण नाथ महाराजांच्या घरचा सप्ताह 12 महिने. 12 महिने काकडा, 12 महिने ज्ञानेश्वरीचं पारायण, 12 महिने गाथा भजन, 12 महिने प्रवचन, 12 महिने कथा कीर्तन आणि 12 महिने पुरणपोळीची पंगत. विठ्ठल आपला 7 दिवसाचा सप्ताह असता तर दिवसाला 1 टँकर लागतं. बरोबर आहे. 7 दिवसाचा सप्ताह असला तर आता नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये किती पाणी लागत असेल विचार करा. आहे का? यारे यारे लहान तोर आहे की नाही. अन्न सत्र होतं. कोणी असो, मग लहान असो मोठं असो, ब्राह्मण असो, कोणी असो, ब्राह्मण पुरणपोळीचं जेवण महाराज. हजारोच्या वर दररोज पंक्ती उठायच्या. किती पाणी लागत असेल विचार करा. त्या काळात काही प्लंबिंगची सोय नव्हती. नाथपणाचा वाडा कुठे, भगवती गंगा माता कुठेही विचार करा. तितका लांबून देवाने खांद्यावर पाणी आणावं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाय. बरं तो नाथ महाराजांच्या वाड्यातला रांजण आहे, आपल्या घरातल्या हौदासारखा रांजण नाही तो. किती पाणी टाका भरतच नाही महाराज. देवाने कावड टाकल्याशिवाय ते भरत नाही. बरं नाथ महाराज पूजा करायचे, विजय पांडुरंगाची पूजा करायचे, षोडशोपचारे पूजा करायचे. त्यावेळेस देवाने काय करावं? स्वकरे चंदन घासे. स्वतः चंदन घासावं. चंदन घासणं सोपं नाही, गणगोळी उगाळणं सोपं आहे, ते मातीची असते. चंदनाचं लाकूडाचं खोड घ्या, उगाळायला बसा, घाम आल्याशिवाय राहणार नाही महाराज. आता आळंदीमध्ये ज्ञानोबाने दररोज उटी आहे महाराज, चंदनाची उटी आहे. पण ते चंदन उगाळण्यासाठी आळंदीतले साधक मंडळी आहेत महाराज. आता ब्राह्मणा कुठे चंदनाचं खोड उगाळणार आहे? मग ते विद्यार्थ्यांना बोलवतात, या चंदन घासा. मुलांनाही वाटतं माऊलीची सेवा करते, मग माऊलीचं दर्शन, माऊलीचा नैवेद्य, माऊलीची उटी विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून देतात. भगवान परमात्मा ते चंदनाचं खोड उगाळायचे. आणि चंदनाचं खोड उगाळताना देवाच्या अंगाला घाम यायचा. घाम आल्यानंतर नाथ महाराजांनी काय करावं? आपल्या अंगावरचा शेला घ्यावा, उपरणं घ्यावं आणि श्रीखंड्याच्या द्वारकाधी श्रीकृष्ण परमात्म्याच्या अंगावरचा गालावरचा सगळा घाम पुसावा. तेव्हा घाम पुसल्यानंतर देवानी म्हणावं, अहो नाथ महाराज तुमचा हात लागावा म्हणूनच वैकुंठ सोडून पैठणला आलो. विठ्ठल सुखा कारणे देव वेडावला. सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी वैकुंठ सोडोनी
नाही संत सदनी राहिला. काय नाथपरांच्या भक्तीचं भाग्य आहे. देवाने ते चंदन उगाळावं, वस्त्रातून त्यातलं पाणी गाळावं, गोळी तयार करावी, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या हातामध्ये द्यावी. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या भक्तीचं भाग्य असं आहे, देवाने उगाळलेला चंदन घ्यावा, देवालाच लावावा. विठ्ठल विठ्ठल. पूजा दिशू अनुराग हा इथे पाराशर्य हा. भगवान व्यासांनी भक्तीचं लक्षण केलं. पूजेमध्ये अनुराग निर्माण होणं आहे की नाही. भक्ती आणि भक्त, सेवा करणारा भक्त आहे, सेवेची क्रिया भक्ती आहे की नाही. सेवेची क्रिया भक्ती आहे. भज भजती सेवायाम. जो सेवा करतो त्याला भक्त म्हणा. त्याची जी सेवेची क्रिया आहे त्याला भक्ती म्हणा. जशी नाथ महाराजांनी पूजा केली तशी पूजा असावी. आपली पूजा तशी नसते आहे की नाही. शांतीब्रह्म गुरुवरे बाबा उदाहरण सांगतात. आईनं बावळं सांगितलं, बाळू बाबा थोडे बाहेर गेलेत, पूजा कर, नैवेद्य दाखवून जेवायला बस. आता बाळूला पूजेची आवड आहे का हो? नाही. भूक लागलेली असते, देवघरात जातो, देव मोजतो 33 कोटी देव चामुंडा. बाप रे, 1 2 3 4 100 देव असतात. बाळू म्हणतो 100 देवाची पूजा करायची म्हणजे कमीत कमी 1 तास नक्कीच लागेल. खोऱ्याने माती वडावी तसे सगळे देव ओढतो, बादलीमध्ये टाकतो, पोहरी बांधतो, दोरी बांधतो, आडामध्ये सोडतो. आता ती बादली लवकर भरत नाही, झटका द्यावा लागतो. त्या झटक्या देण्यामध्ये बादली असे हलते, त्यामधला एक देव पाण्यामध्ये पडतो. ती बादली कशी तरी अर्धी भरते, तो बादली वर घेतो, कशी तरी देवाला बुचकळतो, पाणी पाटावर मांडतो. बाळू म्हणतो स्नान करताना 100 होते, स्नान झाल्यानंतर किती आहेत मोजले पाहिजे. 1 2 3 4 99 देव भरतात. बाळू म्हणतो ज्या अर्थी 99 देव भरतात त्या अर्थी नक्कीच एक देव पाण्यात बुडून मेला. एक देव पाण्यात बुडून मेला म्हणजे बाकीच्या 99 देवाला सुतक पडलं. आई गण लावायचं काम नाही, नैवेद्य दाखवायचं काम नाही, वाढ जेवायला. विठ्ठल विठ्ठल. अशी पूजा चालेल का हो? अशी पूजा नाही चालणार. जसं पूजेमध्ये अनुराग पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. आळंदी क्षेत्रामध्ये एक थोर महात्मे आहेत, वैराग्य मूर्ती हनुमान महाराज मते. त्यांची जवळजवळ 18 तास देवाची पूजा असते. आपण पहा महाराज 18 तास त्यांच्या देवाचं वर्धापन दिनच पंढरी क्षेत्रामध्ये सप्ताह चाललेला आहे. म्हणजे इतके त्या देवाच्या पूजेमध्ये अनुराग निर्माण होणं. त्याला काय सांगितलं गेलं? भक्ती सांगितलं. देवर्षी नारद मुनी भक्तीचं लक्षण का सांगतात? तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलते ते. परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये क्षणभर जरी विसर पडला तर तो महात्मा व्याकुल होतो. तुझे नामी विसर पडे तरी कोटी हत्या घडे, काळ जाऊन येदो वाया चिंतू विठोबाच्या पाया. एक महात्मा म्हणतो स हानिस्तन महच्छिद्रम यन मुहूर्त क्षण मापी वासुदेव न चिंतते. तो महात्मा म्हणतो भगवन तुझ्या नामचिंतनामध्ये क्षणभर जर विसर पडला तर त्याच्यासारखी हानी, त्याच्यासारखं मोठं छिद्र कुठलंही नाही. तुझा विसरण व्हावा म्हणजे परमात्म्याच्या नामामध्ये कसल्याही प्रकारचा विसर न पडणं, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. देवर्षी नारदांनी भक्तीचं लक्षण केलं. पुढं जगद्गुरु शंकराचार्य शांडिल्य मुनी राहिले. आत्मरत्य विरोधे नेती शांडिल्य. हा आत्मरतीमध्ये प्रतिबंध करणाऱ्या गोष्टीचा त्याग करणं, त्याला शांडिल्यांनी काय भक्त महर्षी शांडिल्यांनी भक्तीचं लक्षण केलं. स्वस्वरूपानुसंधानम भक्ती इति अभिधीयते. नित्य आत्माकार वृत्ती राहणं जगद्गुरु शंकराचार्यांनी भक्तीचं लक्षण केलं. धृतस्य भगवत धर्मा धारावे कथाम गता सर्वेशेव मनसो वृत्ती भक्ती इति अभिधीयते. श्री मधुसूदन सरस्वतींनी भक्तीचं लक्षण केलं. जसं गंगेचा प्रवाह समुद्राकडे जात असतो तसं मनासह 10 इंद्रियाची वृत्ती अंतकरण द्रवीभूत होऊन परमात्म्याकडे जाणं, ह्याला मधुसूदन सरस्वतीने भक्तीचं लक्षण केलं. द्रवीभूत चित्त झालेलं आहे. द्रवीभूत झालं परमात्म्याच्या आकर्षणामुळे, नाम रूपाच्या आकर्षणामुळे ज्याचं चित्त द्रवीभूत होऊन 10 इंद्रिय असं ज्याचं मन परमात्म्याकडे धावतंय, निरंतर धावतंय, त्याला काय म्हणा? भक्ती म्हणा. हे भक्तीचं लक्षण सर्व संस्कृत आचार्यांनी सांगितलं. आता संत वाङ्मयामध्ये भक्तीचं लक्षण आलेलं आहे. श्री नामदेवराय आणि श्री ज्ञानोबराय तीर्थयात्रा करीत असताना श्री ज्ञानोबरांनी नामदेवरायांना प्रश्न केला. नामदेवराय सांगा, कवन ते भक्ती, कवन ते धृती, कैसे ते श्रवण, कैसे ते मनन, कैसे निज ध्यासन एकविध होय. सगळे प्रश्न विचारले. आता नामदेवराय कोण आहेत माहिती का? त्यावेळेस ज्ञानोबरायांना नामदेवराय म्हणतात, अहो ज्ञानोबराय मला काय विचारता म्हणे, तुम्ही साक्षात ज्ञानाची मूर्ती आहात. नव्हे बहुश्रुत नव्हे ज्ञानशील दास मी दुर्बळ वैष्णवांचा. आम्ही दास दुर्बळ आहोत, आम्हाला त्यातलं काय कळतं म्हणे. तेव्हा स्वतः ज्ञानोबरायांनी नामदेवरायांची प्रशस्ती द्यावी. पंढरीरायाचा तो प्रेम भांडारी, आशा पूर्ण करी मज याचकाचे. पांडुरंगाचे तुम्ही प्रेम भांडारी आहात म्हणे. काय वर्णन केले? धन्य तू संसारी भक्तिभावशीळ, साधिले तुवा केवळ प्रेम सुख, धन्य तुझे जन्म
धन्य तुझे कुळ, धन्य तुझं रावळ जवळी असे, भक्त शिरोमणी धन्य तू संसारी, परी अवधारी एक वचन माझे. भक्त शिरोमणी नामदेव राहते, प्रसंगे नामयाचे संगती सुख घ्यावे म्हणून ज्ञानदेवे धरले चरण. प्रत्यक्ष ज्ञानोबरायांनी नामदेवांचे चरण धरले का? तुझे संगतीचं सुख प्राप्त व्हावं म्हणून. किती प्रेम केले नामदेवांनी, विचार करा की तीर्थावळीतला खूप मोठे गोड प्रसंग आहेत. ज्या वेळेस पांडुरंग परमात्म्याचा विरह झाला, नामदेवरायांना विरह झाला, कारण तीर्थयात्रा जायचं म्हणजे पंढरपूर क्षेत्र सोडावं लागणार. आणि नामदेवराचा नियम आहे, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाचे हेचे माझा घडो जन्मजन्मांतरी. नामदेवराय पंढरी क्षेत्र सोडायला तयार नाहीत, पण पांडुरंगाची आज्ञा म्हणून नामदेवरायांनी पंढरी क्षेत्र सोडलं. महाराज नामदेवरांना किती दुःख झालं तीर्थावळीमध्ये पहा तुम्ही, खूप दुःख झालं पंढरी क्षेत्र सोडताना, आहे की नाही. कटीतटी जेणे कर्ण आहे ठेविले, न देखे पावले विटेवरी, त्या ते म्हणतात देव लाजे माझे मन, ते कष्ट दारुण कवना सांगो. नामदेवरांचा नियम आहे, कटीतटी जेणे कर्ण आहे ठेवले. कटी म्हणजे कमरेवर, तटी म्हणजे भीमा तटी. ज्या देवाने भीमा तटी आणि कमरेवर हात नाही ठेवले त्याला आम्ही देव मानत नाही, असा नामदेवरांचा एकविध भाव आहे. मला नामदेवराय व्याकुळ झाले. मग अशा प्रसंगामध्ये ज्ञानोबराय थोडा वेदांत सांगतात. ज्ञानोबराय वेदांत सांगतात, सर्वगत संपूर्ण सर्व काळ असणे, होणे आणि जाणे नाही जया, ते तुझं माझारी तू तया भितरी, अनुभवी निर्धारी ठेवणी म्हण. ज्ञानोबराय सांगता, अहो नामदेवराय काय तुम्ही पंढरपूर पंढरपूर करता म्हणे. सर्वगत संपूर्ण सर्व काळ असणे म्हणजे जी ब्रह्मवस्तू देशकाल वस्तू परिच्छेद रहित आहे, स्वग सजाती विजाती भेद रहित आहे, सर्वगत सर्वामध्ये आहे, संपूर्ण सर्व काळ कुठलाच परिच्छेद परमात्मा ठिकाणी नाही, ज्याला होणं पण नाही जाणं पण नाही, जे निरंतर आहे, नित्य आहे, दृग्मात्र आहे, अशी ब्रह्मवस्तू असताना ते तुझ्यामध्ये आहे आणि ते त्याच्या तुझ्यामध्ये आहे, अनुभवी निर्धारित ठेवणे म्हण. तेव्हा ज्ञानोबरांचे काय शब्द आहेत, नामदेवांचे काय शब्द आहेत माहिती का? मी न मनी लटकी हे कहाणी, हे मी ऐकत नाही म्हणे, परी जळधारा वाचोनी चातक जैसा. जसा चातक पक्षी दुसरं कुठलंही पाणी स्वीकारत नाही, फक्त मेघाच्या पाण्याचा स्वीकार करतो, तैसे माझे मन स्मरे रात्रंदिवस, पंढरी निवास जीवन माझे. काय भक्ती आहे महाराज, किती प्रेमाचा ओलावा आहे. तसं माझं मन रात्रंदिवस पंढरीनाथ परमात्म्याचं स्मरण करतं. पांडुरंग परमात्मा हे माझं जीवन आहे महाराज. आणखी एक गोष्ट तीर्थावळीतली सांगतो, जीवनमुक्त दोन्ही भक्त आणि ज्ञानी, दोघे जीवनमुक्त आहेत, दोन्ही भक्त आहेत, दोन्ही ज्ञानी आहेत. तीर्थयात्रा करताना मारवाड प्रांतामध्ये तहान लागली होती, उन्हाळ्याचे दिवस होते, खूप विहीर खोल होती, उदक पाहता ते न लगे अंतू नामदेवराय वर्णन करतात. खूप खोल पाणी होतं, लघिमेचे लाघव करून ते अवसरी उतरवणी भितरी घेतले उदक. लघिमा सिद्धीचा उपयोग करून ज्ञानोबरायांनी काय केलं, पाणी पिले. आता ज्ञानोबराय वर येऊन काय म्हणतात माहिती आहे का, नामदेवराय तुम्हाला पाणी आणू का? आता काही विचारायची गरज होती का हो? पण नामदेवराय आणि ज्ञानोबराय म्हणतात तुम्हाला पाणी आणू का? त्यावेळेस नामदेवराय ज्ञानोबराय म्हणतात, अहो माऊली आम्ही वारकरी आहोत म्हणे, आहे की नाही. सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे नेले राज हंसे पाणी काय, आम्ही वारकरी आहोत, सिद्धीचा आम्ही काही स्वीकार करत नाही. सिद्धी फक्त एकाची तृप्ती करू शकते, पण भक्ती अखिल विश्वाची तृप्ती करते. पहा म्हणे, जेव्हा नामदेवरायांनी पांडुरंगाचा धावा सुरू केला आणि मग रुक्मिणी मातेच्या कानावर तो धावा पंढरपूरला ऐकू आला. आजी माझा डावा का लवतो लोचन करे तसे स्मरण वाम भाऊ, माझा डावा डोळा लवतोय म्हणे, जो काही डावा हात आहे स्मरण करतोय, कवना जीव लगा अशी कष्ट होते. मग देवाला कळलं, आहे की नाही, म्हणे तृषाक्रांत नामा करीत असे धावा, वेगी जाऊनी देवा सांभाळावे. तृषाक्रांत नामदेवराय धावा करतात, मग देवाने मनाच्याने वेगू वेग केला. देवाने काय केलं, मनाच्या वेगाने देव गेले आणि मग काय परिणाम झाला, तो गडगडीत कूप उदके वसंडला, कल्पांती खवळाला सिंधू जैसा. महाराज जसा कल्पांतला सिंधू समुद्र खवळावा तसा जो काय कूप होता तो विहीर होती, अशा प्रकारे पाणी भरून ओसंडून वाहू लागलं. आणि भक्ती काय करते, भक्ती सगळ्या जीवाची तृप्ती करते. तेव्हा ज्ञानोबरायांना प्रशस्ती द्यावी लागली, धन्य तुझा भाव एकविध, धन्यस म्हणे पंढरीरायाचा तो प्रेम भांडारी, धन्य तुझी भक्ती आहे. आणि म्हणून तर म्हटलेलं आहे, भक्त भागवत बहुसार ऐकिले, बहु होनी गेले होती पुढे, परिणामयाचे बोलणे नव्हे हे कवित्व, हा रस अद्भुत निरोपमो. खूप गोड नामदेवरायांचं वर्णन केलेलं आहे. मग नामदेवरायांना विचारलं ज्ञानोबरायांनी, ज्ञानोबराय काय विचारतात माहिती का, कारण नामदेवराय आणि श्री ज्ञानोबराय दोन्ही एक भक्त आहेत, एक ज्ञानी आहेत. त्या त्या स्थानामध्ये त्या त्या स्थळामध्ये त्या त्या महापुरुषांनी उच्चांक गाठलेला आहे.
ज्ञानोबऱ्या म्हणजे ज्ञान आहेत असं ज्ञानोबऱ्याकडे किती ज्ञान आहे असा विचार करू नका. ज्ञानोबऱ्यांच्या रूपाने ज्ञान प्रकट झालेलं आहे. मला ऐके ज्ञान चक्रवर्ती, त्या त्या क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानदेव साक्षात नाम तुझे ते पै ज्ञान हृदयचे माझे. ज्ञानोबऱ्यांच्या रूपाने ज्ञान प्रकट झालं. ज्ञानाचा 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 सागर ज्ञानाचा 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 ज्ञानोबऱ्या म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाचे सागर आहेत. ज्ञानोबऱ्या म्हणजे प्रत्यक्ष महाविष्णू आहेत. जसे ज्ञानोबऱ्या प्रत्यक्ष महाविष्णू आहेत तसे नामदेव आहे घ्यावया भक्तिसुख पांडुरंग अवतार. प्रत्यक्ष पांडुरंगाचे अवतार म्हणजे नामदेव आहे. नामदेव आहे भक्तिशास्त्रातले प्रत्यक्ष नामदेव याकडे किती भक्तिप्रेम आहे, किती नामचिंतन आहे असा विचार करू नका. नामदेवरायांच्या रूपानंच नामचिंतन प्रकट झालेलं आहे. नामदेवरायांच्या रूपानंच भक्तिप्रेम प्रकट झालेलं आहे. विस्तार आहे आपल्या वेळेची असणारी मर्यादा आहे. सांगितलं सांगा भक्तीचं लक्षण काय, भक्तीचं लक्षण काय. तेव्हा नामदेवराय किती गोड वर्णन करतात. सर्व भावे एक विठ्ठलोची ध्याये, सर्व भूती पाहे रूप त्याचे, सर्व होनी निराळा रजतमा वेगळा, भोगी प्रेम कळा तेची भक्ती. भक्तीचं लक्षण सांगितलं नामदेवराय. सर्व भावाने जो पांडुरंगाचं ध्यान करतो, सर्व भूतामध्ये जो पांडुरंग परमात्म्यालाच पाहतो, रजतम मिश्रित वेगळा होऊन रजतमा वेगळा होऊन जो अखंड प्रेमाने आनंदाने परमात्म्याच्या भक्ती सुखाचा भोग घेतो, नामाचा भोग घेतो, त्याला भक्ती म्हणा. नामदेव यांनी भक्तीचं लक्षण सांगितलं महाराज. म्हणून जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. अशी प्रेमयुक्त भक्ती जो जाणतो तो कोण आहे हो? त्याच्या रूपानं मूर्तिमंत दैव भाग्य प्रकट झालं असं तुकाराम महाराज वर्णन करतात. महाराजांनी विचारलं मग आणखी जर दुसरे कोणी असतील तर ते आमच्या मनाला पटत नाही. अभंगाचं दुसरं चरण. आणि कनो हे माझे मना आणि कनो हे माझे मना आणि कनो हे माझे मना आणि कनो हे माझे मना. महाराज सांगता अनेक नाही माझ्या मना हो का पंडित शहाणा. मग कुणी पंडित असो शहाणे असतील ते आमच्या मनाला पटत नाही महाराज. आम्हाला ते आवडत नाहीत. पंडित शब्दाचा अर्थ काय हो? पंडानाम आत्मविषयक बुद्धी आहे. तुकाराम महाराज म्हणतात पंडित तोची एक भला नित्य भजेजो विठ्ठला, अवघे समब्रह्म पाहे सर्वभूती विठ्ठल आहे. असा पंडित असेल तर तो पंडित आहे, नाहीतर आडनावाचा पंडित. मग तुकाराम महाराज म्हणतात पंडित म्हणतात थोर सुख परी तो पाहता अवघ मूर्ख. काय करावे घो केले वेद पठन वाया गेले, वेदी सांगितले न करी समब्रह्म नेने दुराचारी. हा वेदीचा अनुभव तुका देखील जीव शिव. पंडित शब्दाचा अर्थ ज्याला सर्वत्र परमात्म्याचं दर्शन होतं त्याला पंडित म्हणा. महाराज सांगतात शहाणा उदंड शहाणे होती तर्कवंत परी नेनवेचे अंत विठोबाचा. उदंड अक्षरा करोत भरोवरी परी नेनवेची थोरे विठोबाचे. तुका म्हणे नाही भोळेपणा विन जाणीव ते शिनरे ते माप. उदंड शहाणे होतील, उदंड तार्किक होतील, पण त्यांना परमात्म्याचे भक्ती खून मात्र कधीच कळणार नाही. तुका म्हणे जळो शाब्दिक हे ज्ञान विठोबाची खून विरळा जाणे. परमात्म्याची भक्तीची खून एखादा विरळा प्रकाश ते कॉपी पात्रे असं म्हटलेलं आहे. ही परमात्म्याची जी भक्ती आहे प्रेमयुक्त भक्ती एखाद्या महापुरुषाच्या अंतकरणामध्ये प्रकट होत असते महाराज. सर्वत्र तिचा अनुभव येत नाही. प्रकाश येते क्वापी पात्रे असं म्हणते. गुणरहितम कामनारहितम प्रतीक्षणम वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम. अशी जी परमात्म्याची भक्ती आहे क्वचित एखाद्या महापुरुषाच्या अंतकरणामध्ये ती प्रकाशच होते. महाराज सांगतात नाही नाही आम्हाला पंडित चालणार नाही, आम्हाला शहाणे चालणार नाही. त्या पेशव्याच्या दरबारामध्ये 3.5 शहाणे होते म्हणतात की किती 3.5 असो ना 4.5 असो आपल्याला काय करायचे. पण महाराज म्हणतात आम्हाला शहाणे चालणार नाहीत, आम्हाला पंडित चालणार नाहीत. मग महाराज तुमचं सर्वस्वी प्रेम कोणावर आहे? अभंगाचं तिसरं चरण. नामरूपी जडले चित्ता, नामरूपी जडले चित्ता, नामरूपी जडले चित्ता, नामरूपी जडले चित्ता, नामरूपी जडले
जडले चित्त नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी त्याचा दास मी अंकित आणिक माझे मना माझे मना त्याचा दास मी अंकित. ज्याचं नामाच्या ठिकाणी रूपाच्या ठिकाणी चित्त जडलेलं आहे त्याचं आम्ही अंकित होऊन दास हो म्हणतात. तुकोबर आहे काय तुकोबऱ्यांच्या अंतकरणातली भावना आहे मला. थोडंसं जर आपण चिंतन केलं तर आस्ती भाती प्रिय हे ब्रह्माचं स्वरूप आहे, नामरूप हे मायेचं स्वरूप आहे आणि वेदांत शास्त्र सांगतं नामरूप हे मिथ्या आहे. परंतु भक्तिशास्त्रामध्ये परमात्म्याचं नामरूप हे सच्चिदानंद स्वरूप आहे की नाही. परमात्म्याचं बघा 4 गोष्टी सच्चिदानंद रूप आहेत. परमात्म्याचं नाम, परमात्म्याचं रूप, परमात्म्याच्या लीला आणि परमात्म्याचं धाम येतात सर्वम सच्चिदानंद रूपम. भक्तिशास्त्र सांगतं परमात्मा ज्या गावात राहतो ते धाम सच्चिदानंद रूप आहे. अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका तुकोबराने सांगितलं. परमात्माचं नाम सच्चिदानंद रूप आहे. तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम म्हणून अक्षर हे नाम नव्हे जाण केवळ ब्रह्म ज्ञानोबराय वर्णन करतात. परमात्म्याचं रूप सुद्धा सच्चिदानंद रूप आहे. सच्चिदानंद घन पंढरी परिपूर्ण कर ठेवण्या जघन वाट पाये भक्ताची. आणि परमात्म्याच्या लीला ह्या नित्य लीला आहेत, सच्चिदानंद स्वरूप लीला आहेत परमात्म्याच्या. त्याच्यामध्ये कधी देशाचा प्रतिबंध नाही, कालाचा प्रतिबंध नाही. म्हणून नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. जसा परमात्मा खरा आहे तुका म्हणे तोची खरा येर वावगा पसारा. तुका म्हणे की विठ्ठलची खरा येर तो पसारा वावगाची. जसा परमात्मा सत्य आहे तसं परमात्म्याचं नाम सत्य साच खरे नाम विठोबाचे भरे. जसा परमात्मा अविनाशी आहे, अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदम ततम. तसं परमात्म्याचं नाम अविनाशी आहे, अवघाचे आकार ग्रासेला काय एकची निराळे हरेचे नाम शरीराटे संपत्ती आटे. महाराज सांगतात सगळं जाणार आहे जे नाटे ते नाम चित्ती रखुमा देवी पती विठ्ठलाचे अंड जारस वेद उद्बीज आटे हरिनाम नाटे ते बरवे. परमात्म्याचं नाम अविनाशी आहे. पुढं असं म्हटले भगवत देह चैतन्य घन तेथे वसेना देहाभिमान या लागी त्याचे करिता भजन उद्धरण जड जीवा. परमात्माचा देह चैतन्य घन आहे तसं परमात्म्याचं नाम सुद्धा चैतन्य स्वरूप आहे. परब्रह्म केवळ राम नाम. नाम म्हणे नाम ओंकाराचे बोल. साधू पुरुषाची नामाच्या ठिकाणी किती प्रीती असते पहा. 11 अध्यायात थोडं चिंतन आपल्याला सांगतो. श्री अर्जुनाने विश्वरूप दर्शनाची इच्छा केली, आम्हाला विश्वरूप दाखवा. आता जे विश्वरूप न वेदयज्ञ धैर्य न दान न क्रियाभिर्न तपो बेरोग्रही. वेदाचं अध्ययन करून प्राप्त होत नाही, सत्कर्माचे आचरण करून प्राप्त होत नाही, उग्र तपाने जे प्राप्त होत नाही, जे रूप हरिहराधिकांना दुर्लभ आहे असं विश्वरूप भगवान परमात्म्याने अर्जुनाला दाखवलं. ते अर्जुनाने विश्वरूपाचं दर्शन केलं. श्री अर्जुनाच्या मुखातले शब्द काय आहेत पहा. मोठके विश्वरूप डोळा देखिले आणि सुखाचे अवर्षण पडिले आता जापानी आपुले असतात. आता विश्वरूप पाहिलं पण हृदयातलं सुख निघून गेलं. काय म्हणले देवा तुझं विश्वरूप आहे, आम्हाला वाटलं सुख मिळेल पण काय कुठल्या त्या तुझ्या रूपाला कसं आलिंगन द्यायचं म्हणे आहे की नाही. जिकडे पाहिजे तिकडे विश्वरूपच आहे. नको आता हे काय करा रूप आवरून घ्या. सुखाचे आवर्षण पडले. आता बघा तिथं ज्ञानोबाने खूप गोड वर्णन केलं. हा ठायवरी शिष्याची निकसी 6 ते गुरु आहाते कवने देशी आहे की नाही. एवढा शिष्याचा उद्धटपणा सहन करणारे गुरु कुठे आहेत मला आहे की नाही. का असं म्हटलं माहिती का आपल्याला. मी असं का म्हटलं माहिती, त्याचं कारण आहे ज्ञानोबाने उदाहरण दिलेलं आहे. काही माणसं मुलगी पाहायला गेले, मुलाला मुलगी पाहायला गेली, मुलगी पाहिले, आमरसाचं जेवण केलं, दक्षिणा घेतली, कपडे घेतले, जाताना सांगितलं तुमची मुलगी पसत नाही. अरे मुलगी पसत नाही तर मग पंगत कशाला जोडली आहे का नाही. बघा तसा हा प्रकार घडला गेला. एखादा मनुष्य पेढा आणायला जावा, पेढा आणायला जातो, दुकानदार म्हणतो पेढे कसे आहेत, 60-70 रुपये किलो आहेत. कसे आहेत दाखवा बरं. की नाही छटाकभर पेढे तर खाऊन घेतो, म्हणतो पेढे तुमचे पसत नाहीत. विठ्ठल तसं श्री अर्जुनाचं झालं. एवढं मोठं विश्वरूप हरिहराधिकांना दुर्लभ असताना देवाने दाखवलं. आता म्हणतात किरीटिनम गदिनम चक्रहस्त मिच्छामि त्वं द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्र भावो
भवविश्वमूर्ती देवा ते रूप आवरून घ्या आहे की नाही. आता होता ते आधले कृष्णमूर्ती लागे, हे विश्वरूपाचे सोहळे भोगोनी निवाले डोळे. आता होता ते आधले, आधले म्हणजे उत्सुक. आता आमचे डोळे उत्सुक झाले कशासाठी, तुझ्या श्याम सुंदर चतुर्भुज जे कमरेवर हात ठेवून विटेवर उभं आहे ते रूप आम्हाला दाखव. ते रूप कसं आहे हो, कैसे निरोत्पला ते रावीत, आकाशाही रंगू लावीत, तेजाची ओज दावीत इंद्रनिळा, जसा परिमळ झाला मर्गजा, आनंदासीची निघाली भुजा, ज्याचे जाणूवरी मकर ध्वजा, जोडली बरव मस्तकी मुकुटा ते ठेविले, की मुकुटा मुकुट मस्तक झाले, शृंगारा लेने लाधले, अंगाचे निजया इंद्रधनुष्याचे आडणी, माझी मेघ गगन रंगणी, तैसे आवरिले शारंग पाने, वैजयंतिया. किती गोड वर्णन केले महाराज. ज्ञानोबराय वर्णन करतात, श्री अर्जुन वर्णन करतात, देवा आम्ही यज्ञ करावा, पण त्या यज्ञाचं फळ जर काय असेल तर ते चतुर्भुज रूप आहे. आम्ही तीर्थयात्रा करावी, पण त्या तीर्थयात्रेचं फळ जर काय असेल तर तुझं श्याम सुंदर चतुर्भुज रूप आहे. आम्ही वेदाचं अध्ययन करावं, शास्त्राचं अध्ययन करावं, पण त्या शास्त्र अध्ययनाचं जर फळ काय असेल तर तुझं ते श्याम सुंदर चतुर्भुज रूप आहे. आम्हा भोगमोक्षाच्या ठाई श्री मूर्ती वाचुनी नाही, म्हणून तैसाचे साकार होई हे सावरी. आता आम्हाला हे लोकांमध्ये परलोकामध्ये मोक्ष स्वरूपामध्ये आणि आम्हाला तुझ्या चतुर्भुज रूपाशिवाय दुसरं आम्हाला काही आवडत नाही. म्हणून नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित असं म्हटलेलं आहे. आता रामायणात एक प्रसंग, आपला गोड प्रसंग सांगतो. रावण भगवती सीता मातेला घेऊन जातो. घेऊन जात असताना प्रभू रामचंद्र त्या मृगाच्या पाठीमागे लागलेले आहेत. जवळजवळ पंचवटीपासून या कायगाव टोकापर्यंत मृग येतो महाराज. किती किलोमीटरचा प्रवास आहे विचार करा. पंचवटी क्षेत्र कुठे विचार करा, कायगाव टोक कुठे विचार करा. ते हरिण किती लांब आले, आणि ते हरिण प्रत्यक्ष गंगेच्या तीरावरूनच येत होतं महाराज. सगळी कथा जिथं त्या हरणाने पाठ चाटली त्याला चाटोरे नाव पडलेलं आहे. 5 ठाण सांगितलेत, नागम ठाण, कुमकुम ठाण, बाधा ठाण, असे 5 ठाण गंगे मातेच्या तटाकावर आहेत महाराज. ही सगळी लीला आहे की नाही. पूजनीय राजनदासजी म्हटले, प्रभू रामचंद्राने उगमापासून संगमापर्यंत अनवानी पायानी भगवती गोदावरी मातेची यात्रा केली. विठ्ठल म्हणून अशा तटाकावर प्रसंग असा घडला गेला. पहा, रावण देवी सीता मातेला घेऊन जातोय. रामायणातला प्रसंग आहे. भारत रामायणामध्ये नाथ महाराज गोड वर्णन करतात. भक्तवर्य जटायू महाराज आहेत. जटायू महाराज येतात, युद्ध करतात, रावणाला मूर्छित पाडतात. रावणाला मूर्छित पाडतात. पाडल्यानंतर रावण दुष्ट आहे, कपटी आहे. रावण जटायू महाराजांना म्हणतो, जटायू सांगा तुमचं मरण कशात आहे सांगा, नाही तर तुम्हाला रामाची शपथ आहे. आता वारकरी आहेत महाराज, वारकरी देवाची शपथ खोटं कधी बोलतील का हो वारकरी? अहो देवाची शपथ नाही घातली तरी वारकरी खोटं बोलत नाही. पण देवाची शपथ घातली महाराज, रामाची आण घातली. सांगितलं माझं मरण दोन्ही पंखामध्ये आहे, तुमचं मरण कशात आहे? अंगठ्यामध्ये आहे. श्री जटायू काय करतात, अंगठा फोडण्यासाठी झडप घातल्यानंतर दोन्ही पंख सतत हातात येतात. सहज हातात आल्यामुळे उपटून टाकतो. जटायू महाराज खाली पडतात. श्रीराम 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 नामचिंतन करीत खाली पडतात. आणि मग पडून प्रभू रामचंद्र लक्ष्मण भैया आई साहेबाचा शोध घेत येत असताना मुखावर शब्द पडतो, कानावर, श्रीराम श्रीराम श्रीराम. समोर आले महाराज की नाही. जटायू महाराज आहेत, भक्तवर्य जटायू आहेत. मांडीवर घेतलं. काय जटायू महाराजांचं भाग्य आहे, जे भाग्य पिता श्री दशरथांना प्राप्त नाही झालं महाराज. अंत समयाला दशरथाला आपल्या मुलाची मांडी मिळाली नाही, ते भाग्य श्री जटायू महाराजांना प्राप्त झालं. तर भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात, जटायू काळजी करू नका म्हणे, तुम्हाला मी अमर करतो, तुम्हाला कोणी मारू शकणार नाही, माझं सामर्थ्य आहे म्हणे. तेव्हा जटायू महाराजांचे शब्द किती गोड आहेत पहा. नाथ म्हणाचे रामायणातली ओवी आहे, मुखी राम स्मरण, दृष्टी श्रीराम दर्शन, हृदयी श्रीराम ध्यान, ऐसे मरण मग कैचे. काय वर्णन केलेलं आहे. दृष्टीला श्रीराम दर्शन आहे, मुखी श्रीराम स्मरण, हृदयी श्रीराम ध्यान, ऐसे मरण मग कैचे. दृष्टीला तुमचं दर्शन आहे म्हटले, मुखामध्ये तुमचं नामचिंतन आहे, हृदयामध्ये तुमचं ध्यान आहे. असं मरण कधी प्राप्त होईल. इतना तो करना स्वामी जब प्राण तनसे निकले. आणि मग प्रसंग असा घडला गेला. भगवान प्रभू रामचंद्र लक्ष्मण भाईला म्हणतात, भैया थोडं जल आणा, आपण भक्तवर्य जटायूला देऊया म्हटले. जल पित असताना जटायू पाणी पित नाहीत, जटायू पाणी पित नाही. तर प्रभूला कळलं. भाईला सांगितलं, भैया काय करा, राम नामाचा जप करा. जेव्हा लक्ष्मणजी श्रीराम श्रीराम नामाचा जप करतात तेव्हा श्री जटायू काय करतात, आपल्या मुखामध्ये पाणी ग्रहण करतात. त्याचं कारण असं आहे
जटायू महाराज म्हणतात माझ्या मुखामध्ये नामचिंतन चालू आहे, श्रीराम जय राम जय जय राम, पण मी जर पाणी पिताना माझं नामस्मरण बंद पडेल, खंड पडेल, म्हणून लक्ष्मण भाईला सांगितलं तुम्ही नामचिंतन करा. जरी मुखातून नामस्मरण नसलं पण कानाच्या ठिकाणी राम नामाचं श्रवण असल्यामुळं नामरूपी जळले चित्त त्याचा दास मी अंकित. नामाच्या ठिकाणी किती प्रीती आहे पहा, रूपाच्या ठिकाणी किती प्रीती आहे. दृष्टी श्रीराम दर्शन, दृष्टीला श्रीरामाचं दर्शन आहे, मुखात रामनाम स्मरण आहे, हृदयामध्ये श्रीरामाचं ध्यान आहे. पुढं प्रकार असा घडला गेला, भगवंताने श्री जटायूला अशी गती दिली जी योग्याला मिळत नाही, जी सनकादिकाला मिळत नाही, ती अशी गती परमात्म्याने आपल्या भक्तवर्य श्री जटायूला दिली. सांगितलं वर वैकुंठामध्ये तुम्हाला माझे पिताश्री भेटतील, दशरथजी भेटतील, कृपा करून त्यांना हा प्रसंग सांगू नका, सीताहरणाचा प्रसंग सांगू नका. बरं झालं देवा तुम्ही सांगितलं म्हटले, नाहीतर मी बोलण्याच्या वगत बोललोच असतो की असा असा प्रकार घडलाय. आणि जर तुम्ही जर दशरथ महाराजांना सांगितलं असतं तर दशरथ महाराज वैकुंठावरून खाली येऊन रावणाला मारलं असतं. विठ्ठल जटायू शंका व्यक्त करतात, भगवान मी रावणाला सांगणार नाही, मी दशरथ महाराजांना सांगणार नाही. ठीक आहे, पण दशरथ महाराजांना कसं कळेल? तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात जटायू काळजी करू नका, थोड्या दिवसात रावण वैकुंठाला येल्याने स्वतः सांगेल. विठ्ठल रावण आता फक्त थोड्या दिवसाचा आहे, रावण जास्त दिवस जगणार नाही, तो स्वतः वैकुंठाला येईल आणि माझ्या पिताश्रींना सांगेल नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा. एकदा मोठ्या प्रेमानं श्री पांडुरंगाचं मुखाने नाव आणि हाताने टाळी. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा नामरूपी जळले चित्त त्याचा दास मी अंकित. अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा. आणि असे भक्तिशास्त्रातील भक्तीचे चिंतन केलं तर परमात्म्याचं नाम चिंतन करणं एक भक्ती आहे, सगुण निर्गुणाचं भजन करणं ही दुसरी भक्ती आहे. आणि 9 प्रकारची भक्ती देवर्षी नारदांनी भक्तवर्य श्री प्रल्हादांना उपदेशिली. ते जे 9 प्रकारची भक्ती जो जाणतो तोच खरा शुद्ध आहे अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे नवविधा तुका म्हणे नवविधा तुका म्हणे नवविधा तुका म्हणे नवविधा भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध अनिक नये माझे मना अनिक नये माझे मना भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध अनिक नये माझे मना अनिक नये माझे मना. पंडिता शहाणा
शहाणा हो का हो का शहाणा हो का हो का हो का पंडित शहाणा पंडित 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 ओ का पंडित शहाणा पंडित शहाणा होता पंडित शहाणा अनेक नये माझे मना अनेक नये तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोचे शुद्ध श्री तुकोबऱ्यावर रंगत. अशी 9 प्रकारची भक्ती जो जाणतो देवर्षी नारदांनी भक्त श्री प्रल्हादांना उपदेशिलेली श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशी 9 प्रकारचे भक्तीचे 9 आचार्य आहेत. त्या 9 आचार्यांनी ती भक्ती करून परमात्म स्वरूपाची प्राप्ती करून घेतली. श्रवणे परीक्षिती तरला भूपती साता दिसा मुक्ती झाली तया परीक्षिती राजा हे श्रवण भक्तीचे आचार्य आहेत. कीर्तन भक्तीचे आचार्य देवर्षी नारद मुनी आहेत. स्मरण भक्तीचे आचार्य भक्त श्रेष्ठ श्री प्रल्हादजी आहेत. अर्चन भक्तीचे आचार्य श्री महाराज पृथु महाराज आहेत. वंदन भक्तीचे आचार्य श्री भक्त श्रेष्ठ अक्रूरजी आहेत. दास्य भक्तीचे आचार्य भक्त श्रेष्ठ श्री हनुमानजी महाराज आहेत. सख्य भक्तीचे आचार्य श्री अर्जुन श्री उद्धव आहेत. पादसेवन भक्तीचे आचार्य देवी लक्ष्मी माता आहेत. आणि आत्मनिवेदन भक्तीचे आचार्य श्री महाराज बळीराज आहेत. महाराज यांनी अशा प्रकारची भक्ती करून परमात्म स्वरूपाची प्राप्ती करून घेतली. पण अशी 9 प्रकारची जो भक्ती जाणतो तोच यथार्थरित्या शुद्ध आहे. जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धी अनवरतानंदे वर्षते किंवा जय जय देव निर्मळ निर्जना अखिल मंगळ जन्मजरा जिरदजाळ प्रभंजन म्हणून संत महात्मे शुद्ध स्वरूप आहे. शुद्ध म्हणजे मूर्तिमंत प्रत्यक्ष परब्रह्म आहे. शुद्ध शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष आमचे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज परब्रह्म आहेत. महाराजांनी वर्णन केलं जाणे भक्तीचा जिव्हाळा. जो प्रेमयुक्त भक्ती जाणतो ते खरं भाग्य आहे. तोची दैवाचा पुतळा. भाग्याचं लक्षण करताना व्यावहारिक भाग्याचा विचार सोडून द्या. पारमार्थिक भाग्याचं चिंतन करताना 3 प्रकारचं भाग्य सांगता येईल आपल्याला.
परमार्थामध्ये पहिलं भाग्य जर काय असेल तर वैराग्य प्राप्त होणं हे पहिलं भाग्य आहे. ते हे विषय वैराग्य, आत्मलाभाचे भाग्य, येणे ब्रह्मानंद योग्य होती जीव. परमार्थामध्ये वैराग्य प्राप्त होणं वितरागते सारिका जोडून ठेवेला सका तो आगव्या भूमिका सवे चाले. वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळं ऐकणे. संसारात कधी कधी वैताग येतो. प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली की माणसं म्हणतात पंढरपूरला चाललो, पण अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की परत माणसं संसारामध्ये गुंतत असतात. गाथ्यामध्ये 2 अभंग आहेत. परिसेगे सुनेबाई नको वेचू दूध दही, आवाज चालली पंढरपुरा वेशी पासून आली करा. ती सासूबाईचं वर्णन केलंय. ती सुनबाईला म्हणते, सुनबाई ऐके गोष्टी सादर बाळे, करी जतन फुटके पाळी, मी आल्याशिवाय कलवडू फोडू नको म्हणे. वळवट श्रीचे लिंपण नको फोडू मज वाचून, उखळ मुसळ जाते माझे मन गुंतलेत येते. वारकरी दारात आला तर सांग सासूबाई पंढरपूरला गेल्यात, तो पण जास्त खाऊ नको, कमी खा म्हटले. बक्षी मपेत आहारू नको फारसे वरू सारू. सुनबाई म्हणते, अहो काय बोलताय सासूबाई, सोयीच जोडा, सर्व मागील आशा सोडा. सासूबाई म्हणते, सवतीचे चाळे खोटे म्या जावेसे इला वाटे. आता कशाला पंढरपूरला जायचंय, मुले लेकरे घरदार माझे येथेची पंढरपूर. हा संसारातला वैताग आहे. आणखी का बघे, जातो वाराणसी निर्वी गाये घोडे म्हैसे. महाराजांनी वर्णन केले, विगत हा राग हा वैराग्य म्हटले. ज्याच्यातून आसक्ती निघून गेली त्याला वैराग्य म्हणा. अहिकीचे परत्रीचे भोग पायक झाले इच्छेचे, प्रिय भोगावे हे न रुचे म्हणा माझे. यथैव काक विष्टायाम, ये लोकापासून परलोकापर्यंतचे भोग अनुकूल असताना, आहे की नाही, अनुकूल असताना ज्याला कावळ्याच्या विष्ठेप्रमाणे वाटतात. खूप सुंदर अशा प्रकारचा विषय आहे. परमार्थातलं पहिलं भाग्य वैराग्य प्राप्त होणं, तिथंच थांबायचं नाही. मग त्या वैराग्य दुसरं भाग्य काय, आत्मज्ञान प्राप्त होणं दुसरं भाग्य. परी हेची आत्मसिद्धी जो कोणी भाग्यनिधी श्री गुरु कृपा लब्धी काळी पावे. सर्वत्र परमात्मा दर्शन होणं, आत्मज्ञान सिद्ध होणं. ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळस होतो विरेशा, स्तुती नोहे भवसा. भाग्याचा तो ज्ञानोबराय वर्णन करतात. ज्याला ज्ञान सिद्ध झालंय तो भाग्यवान आहे. आणि तिसरं भाग्य काय, वेदांत शास्त्र ज्ञान प्राप्त झालं, वेदांत शास्त्र संपलं गेलं आहे. काय ज्ञानामृतले तृप्तस्य, ज्ञानामृत ज्याला प्राप्त झालेलं आहे, ज्ञानीय पुरुष कृत्य करू सरले देखा. पण भक्तिशास्त्र इथं संपत नाही. वारकरी संप्रदायातले संतांचा पुरुषार्थ आहे. ज्ञान सिद्ध झाल्यानंतर सुद्धा वारकरी संप्रदायातले संतांनी खांद्यावर पताका घेऊन पंढरपूरची वारी केलेली आहे. म्हणून मुक्तीवरील भक्तिजान अखंड मुखी नारायण देव देऊळ परिवारो करून की जे डोंगर तैसा भक्तीचा व्यवहार कान व्हावा. ज्ञानोबराय म्हणता, हागा राजनत्व नव्हता अंगी, राव रायपण काय भोगे. राजेपणा नसताना राजेपणा भोगता येईल का हो. तसं परमात्म्याचं यथार्थ ज्ञान झाल्याशिवाय भक्ती होऊ शकत नाही. महाराज ज्ञानोबराय वर्णन करतात. म्हणून सर्व त्यागे चतुर्थी भक्ती जैसी. माऊली वर्णन केले, जवळ माझी ऐसी बुद्धी मज घाली तुझ मध्ये, आवडी हे विधी निषेधी चांगली. तू स्वामी मी सेवक, उंच पद नीच एक, ऐसे करावे कौतुक. नको करो खंडना, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. हे तुकोबऱ्याचं वर्णन साधक अवस्थेतलं नाही, सिद्ध अवस्थेतलं वर्णन आहे. दावे रूप मज गोपिकार म्हणा, ठेवीन चरणा वरी माथा. म्हणून संत महात्मे धर्म अर्थ काम मोक्ष पुरुषार्थाचा त्याग करतात. सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता चारी मोक्षाचा त्याग करून पंचम पुरुषार्थाची भक्ती मज पर्यंती उद्धवा. शांती ब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा सांगत असतात, ऐक नाही, वृक्ष जळ न खाती जळा वृक्ष आपल्या फळा, भोगता तो निराळा त्याने गोडी निवडली. मला सांगा, आंबा होण्यात मजा आहे का आंबा खाण्यात मजा आहे हो. आंबा होण्यात मजा नाही, आंबा खाण्यात मजा आहे. तसं मुक्त होण्यात मजा नाही, मुक्त होऊन परत खांद्यावर पता घेऊन भजन करण्यामध्ये मजा आहे महाराज. म्हणून संत महात्म्याने काय केले, खांद्यावर पता घेऊन पंढरीनाथ परमात्म्याची वारी केली. शांती ब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा सांगत असतात, आहे की नाही, साधी जिलबी म्हणजे मुक्ती आहे आणि पाकातली जिलबी म्हणजे भक्ती आहे. विठ्ठला गुरुवर्य शांती ब्रह्म बाबा सांगतात, सोनं म्हणजे मुक्ती आहे, सोनं म्हणजे मुक्ती आहे, सोन्याला सुगंध म्हणजे भक्ती आहे. विठ्ठला विठ्ठला. महाराज सांगतात, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोचे शुद्ध अनेक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली. श्री
वेद महाराज नाथ वेद महाराज श्रीनाथ 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 वेद महाराज ओ श्रीनाथ वेद महाराज 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल आगोलिलेली कुरे वेठेवा पुढे उत्तरी करामाराध महाराज नाही विचारला अधिकार में आपुला करामाराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करामाराध महाराज ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव पुंडलिक वदनाथ विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान